आजपासून तुम्ही तुमची कार बाईक बाजूला ठेवत मेट्रोचा पास काढणार। आता घरात महिन्यातून एकदाच भजी किंवा तळणीचे पदार्थ तयार करणार। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फॉरेन ट्रिपचा प्लॅन रद्द करणार। बॉसच्या मागे लागून वर्क फ्रॉम होमसाठी हट्ट करणार। यातील एका किंवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो अशी असतील तर पंतप्रधान मोदींच्या लेखी तुम्ही सच्चे देशभक्त आहात। मात्र ही देशभक्ती सिद्ध करणं तुम्हाला कितपत शक्य आहे आणि परवडणार आहे हाच मूळ प्रश्न आहे। अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काटकसरीचं आवाहन केलंय आणि त्या आवाहनाला जनतेनं स्वीकारलंय की नाकारलंय बघूया या रिपोर्टमधून। गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है। हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। जैसे आजकल जो विदेशों में शादियों का, विदेशों में घूमने का, विदेशों में वैकेशन पर जाने का मिडिल क्लास में कल्चर बढ़ता जा रहा है। कम से कम एक साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर टाळा, मेट्रोनं प्रवास करा, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेल देखील कमीत कमी वापरा, परदेश दौरे टाळा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केलेली ही आवाहनं आतापर्यंत तुमच्या कानावर नक्कीच पडली असतील। अमेरिका इराण युद्धामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच आहे। परकीय चलनाची तिजोरी झपाट्यानं रिकामी होऊ लागली आहे। दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे आणि यावर तोडगा म्हणून पंतप्रधान मोदींनी 140 कोटी जनतेला काटकसरीचं आवाहन केलंय। ही काटकसर एक प्रकारची देशभक्तीच आहे असं मोदी म्हणतात। मात्र जनतेनं देखील मोदी सरकारला तोडगा म्हणून काही सल्ले दिले। पहिले मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा। स्वतः किती एकेच्या पाठी 10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? काय गरज आहे? आम्ही म्हातारी माणसं तिकडे जायचं, मेट्रोमध्ये चढ खाली जायचं आणि स्वतः एसीच्या गाड्यातून फिरणार आहे मंत्री लोक। सगळे हप्ते बंद करा। अरे कमी वापरा तुम्ही, कशाला तिघ जण उद्घाटनाला पाहिजे? तिथं तुम्ही घरी बसून किक दाबून उद्घाटन करा ना। याचे काय परिणाम होऊ शकतात? त्याचे परिणाम काय, फक्त आव्हान जनतेसाठी केलं त्यांनी, पण नेत्यांना हे नियम लागू पाहिजे ना। आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी, पंतप्रधान सगळे पेमेंट घ्यायला नाही पाहिजे, कोणत्याही सुविधा घ्यायला नाही पाहिजे। पंतप्रधानांनी अतिशय चुकीचं मार्गदर्शन देशाला केलंय। तुम्ही येऊन थाळ्या वाजवायला सांगायच्या आणि आम्ही थाळ्या वाजवायच्या, आणि आज तुम्ही येऊन सांगायचं तेल वापरू नका आणि वापरायचं नाही। शेतकरी अंधभक्त नाही, हे पंतप्रधानांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। दुसरीकडे मोदींनी केलेल्या आवाहनाची अंमलबजावणी का आणि कशी महत्त्वाची आहे हे भाजप नेत्यांकडून पटवून दिलं जात आहे। सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता, या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे। हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती। देशातला पैसा हा विदेशात जाऊ नये आणि जी काही युद्धजनक परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभरात महागाई वाढलेली आहे, त्या महागाईचा फटका या देशाला होऊ नये म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं हे आव्हान आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदींनी केलेल्या आवाहनाला अपयशाच्या पुराव्याची उपमा दिली आहे। मोदीजींनी काल जनतेला त्याग करण्याचं आवाहन केलं। सोनं खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खत आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोनं प्रवास करा, घरून काम करा, हे उपदेश नाहीत, हे अपयशाचे पुरावे आहेत।
12 वर्षात देशाला अशा वळणावर आणून ठेवलं आहे की काय खरेदी करावं आणि काय करू नये, कुठे जावं आणि कुठं जाऊ नये हे सांगावं लागतंय. स्वतः उत्तरदायित्वापासून वाचण्यासाठी ते जनतेच्या खांद्यावर जबाबदारी टाकतायत. देश चालवणं आता या कॉम्प्रोमाइज्ड पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. राहुल गांधींनी केलेल्या या टीकेवर भाजपकडून जोरदार पलटवार झाला नसता तरच नवल. मोदीजींनी जे सांगितलं त्याचा जर अर्थ राहुल गांधींना कळला नाही तर आता त्यांना दोष देता येत नाही. कुठेतरी त्यांची समजच कमी आहे, पण तो जनतेला कळला आहे आणि त्यामुळे जनता रिस्पॉन्ड करेल. सर, केरळमध्ये मुख्यमंत्री तडजोड करणारे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून देश चालवणं होणार नाही हे राहुल गांधी. असं आहे, देशामध्ये सर्वात रिजेक्टेड नेता हे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड माल आहे. आता त्याला तुम्ही महत्त्व देता, आम्ही देत नाही. जनतेला काटकसरीचं आवाहन करणारे पंतप्रधान स्वतः परदेश दौऱ्यावर का निघालेत, असा प्रश्न काँग्रेसनं विचारलाय. तसंच सोमनाथमध्ये झालेल्या रोड शोवर देखील काँग्रेसनं बोट ठेवलंय. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. मैं निकला ओ गड्डी लेके परिस्थिती एवढी बिकट होत होती तर पंतप्रधान 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत गप्प का होते, असा प्रश्न आम आदमी पार्टीने विचारलाय. ये सारा ज्ञान चुनाव भर याद नहीं आया मोदी जी को. तब कह रहे थे कोई कमी नहीं है, पूरा भंडार भरा हुआ है, कोई समस्या नहीं है. लेकिन जैसे ही 5 राज्यों के चुनाव खत्म हुए, नरेंद्र मोदी जी के कंधे झुक गए. जो कंधे आपका बोझ उठा रहे थे वो मोदी सरकार के कंधे झुक गए. अब वो कह रहे हैं हम आपका बोझ नहीं उठाएंगे. आता राजकारण थोडं बाजूला ठेवूया आणि अर्थतज्ञांनी मोदींच्या आवाहनाचं विश्लेषण करताना काय म्हटलंय बघूया. पर्याप्त इंधन स्रोतांचा अतिशय काटेकोरपणे वापर करण्याची एक शिस्त आणि संस्कृती आपल्याला अंगी बांधून घ्यावी लागेल. परकीय चलनाची गंगाजळी जपून वापरणं आणि त्याच्यासाठी तेल आणि सोनं हे जे 2 आमचे आयाती म्हणजे परकीय चलनावरती हक्क सांगणारे मोठे आयातदार आहेत, त्यांच्या खरेदीवर आणि त्यांच्या वापरावर आपण निर्बंध स्वतःहून जाणून लादून घ्यावेत. अशी एक स्वयंशिस्त आणि एकूणच ऊर्जा साधनांचा वापर करण्याची एक नवी संस्कृती आपल्याला इथून पुढच्या काळात एक राष्ट्रीय धर्म म्हणून अंगी बाणवणं आवश्यक किंबहुना अनिवार्य है. अननेसेसरी स्पेंडिंग जो ओवरसीज में होती है, ओवरसीज में शादी करने को जाते हैं या गोल्ड इंपोर्ट की बात होती है, क्योंकि गोल्ड भी काफ़ी इंपोर्ट होता है, तो ये सारी चीज़ें करेंसी पे प्रेशर लाती है. और ये वक्त वो है जहाँ के हमको ये देखना है कि करेंसी पे कैसे प्रेशर आए, क्योंकि हमारी सबसे ज़्यादा नीड है हमारी फर्टिलाइज़र एंड हमारा एनर्जी. तो ये दोनों चीज़ के पीछे करेंसी को स्पेंड होना है और करेंसी को डेप्रिशिएट नहीं होने के लिए ये सब सुझाव उन्होंने दिए हैं और रिक्वेस्ट की है. ज्या पद्धतीनं केंद्र सरकार जनतेकडून काटकसरीची अपेक्षा ठेवतंय, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता देखील सरकारकडून योग्य धोरणाची आणि त्याच्या अंमलबजावणीची अपेक्षा ठेवतीये. यातील एकानं जरी अपेक्षाभंग केला तरी त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. त्याचप्रमाणे काटकसरीची अंमलबजावणी स्वतः नेत्यांनी केली तर जनता देखील त्याचं नक्कीच अनुकरण करेल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.